त्यांना काय तो व्हिडिओ तिथं दिसत नाही का? स्वतःची घरची एखादी बहीण असती, घरच्या कुणीतरी असलं असतं तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न तिथं निर्माण केला पाहिजे, नाही तर विचारला गेला पाहिजे. एक तर भारतातून सर्वसामान्य लोकांचा या आंदोलनाला, खरं तर आंदोलन म्हणण्यापेक्षा या सत्याग्रहाला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना आपण सगळेजण बघू शकतो. काही लोक हे आंदोलन फक्त जेनझीचं आहे असं म्हणतात, पण तिथं जर आपण गेलात तर सर्व वयोगटातले लोक तिथे आहेत. जेन बीटा म्हणजे लहान मुलं जे कुठे ते पहिली दुसरीमध्ये आहेत ते सुद्धा तिथं त्या आंदोलनामध्ये आहेत आणि वयस्कर लोकसुद्धा आहेत. त्यामुळे समावेशक एक आंदोलन आहे. कशाच्या विरोधात? तर एक सिस्टमच्या विरोधात, जी सिस्टम सामान्य लोकांना न्याय देत नाही. खरं तर सगळ्यांची अपेक्षा होती की नीटसारखा पेपर हा सरळ नॉर्मल पद्धतीने व्हावा, कुठेही त्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट होऊ नये, पण तोही फुटला. असे अनेक पेपर तिथे फुटले आणि तिथून या सत्याग्रहाची सुरुवात या देशभरात झालेली आपण सगळ्यांनी बघितली. अभिजित भाऊंना भेटलो, त्यांच्या या सत्याग्रहाला आंदोलनाला आमचा तर पाठिंबा सुरुवातीपासून आहेच, आम्ही त्या बाबतीत व्यक्त झालोच होतो. पण तिथे असणाऱ्या अनेक लोकांशी बोललो. भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोक तिथं आलेली आहेत. कुणी विद्यार्थी आहेत, कुणी छोटे मोठे व्यावसायिक आहेत, कुणी माजी सैनिक आहेत, पत्रकार आहेत. अशा सगळ्या लोकांशी भेटल्यानंतर, चर्चा केल्यानंतर एकतर एकजूट जी युवांची झालेली आहे, त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे सरकार घाबरलेलं आहे. सरकारवर एक खूप मोठ्या प्रमाणात दबाव हा निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं बोलत असताना, चर्चा करत असताना काही लोकांचं हे म्हणणं आलं आणि आम्हालासुद्धा काही अंतर्गत ज्या काही गोष्टी कळालेल्या आहेत. एक तर NSA ॲक्ट जी आहे, ज्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा विषय या दृष्टिकोनातून ती ॲक्ट खरं तर वापरली जाते. ब्रिटिश काळामध्ये अशा पद्धतीच्या ॲक्ट वापरल्या जातात. तशीच ॲक्ट ही काही दिवसांपूर्वी कदाचित त्याच्या बाबतीतला GR काढला असं आम्हाला कळतं आहे. मग कुठं ना कुठंतरी हा जो सत्याग्रह आहे हा दाबण्याचा, नाहीतर हा मोडून काढण्याचा प्रयत्न 20 तारखेला एकदा झाला, जेव्हा लाठीचार्ज आपण सर्वांनी तिथे बघितलं. परत एकदा आज नाही तर उद्या एक प्रयत्न सरकारच्या माध्यमातून तिथं केला जाईल. त्याच्याचबरोबर जसं 20 तारखेच्या 2 दिवस आधीच काही गाड्या मुद्दामून फोडलेल्या गाड्या तिथं आणल्या होत्या आणि कदाचित सत्ताधारी लोकांना दाखवायचं होतं की तिथं असणाऱ्या युवांनी त्या गाड्या फोडल्या, तिथं दगडं भरून गाड्यासुद्धा आणून ठेवल्या होत्या. पण मग व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्या बाबतीत काहीच झालं नाही. परत एकदा कदाचित आज नाही तर उद्या अशी भीती वाटते की मुद्दामून काही लोकांना तिथं पाठवलं जाईल. हे जो काही सत्याग्रह आहे त्याला एक आक्रमक स्वरूप देण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल आणि मग तो प्रयत्न केल्यानंतरच पोलीस तिथं ॲक्टिव्ह होऊन लाठीचार्ज परत एकदा करू शकतील अशी भीती तिथं वाटते. आणि हा विषय जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहितीचे दुर्दैव असं म्हणजे आमचा सगळ्यांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. सर्व तिथं असणारे जस्टिस असतील, जे कोणी तिथे असणारे सर्व जजेस आहेत, त्यांचा आमचा विश्वास आहे. पण काही दिवसांपूर्वी आणि त्याच्या आधीसुद्धा जे या देशाच्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस आहेत, त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं या आंदोलनाच्या बाबतीत, ज्या काही तिथं लाठीचार्ज झाला त्याच्या बाबतीत, हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट होतं. कारण का जेव्हा सरकारवरचा विश्वास निघून जातो, सरकार जेव्हा लोकांवर अन्याय करतं, तेव्हा साहजिकच लोक हे न्यायव्यवस्थेकडे तिथं बघत असतात. आणि त्याच न्यायव्यवस्थेचा प्रमुख असणारा व्यक्ती जर म्हणत असेल की या जो काही आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये तिथं जो लाठीचार्ज झाला ते बघण्यासाठी आणि मुलांना जी काही हाणामारी झाली सरकारकडनं ते बघण्यासाठी आम्हाला वेळ नाही, त्यामुळे पदावर विश्वास आहे, पण चीफ जस्टिस आज जे त्या पदावर बसलेत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आणि हा विषय परत एकदा चीफ जस्टिसच्या समोर तिथं गेला तर ते कुठली भूमिका घेतील हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती. कोर्टाकडनंच एक आदेश काढला जाईल की हा जो सत्याग्रह तिथं केला जातोय तो इल्लीगल आहे, तो योग्य नाही. त्यामुळे काही प्रमाणात सगळेच जजेस नाही, पण कुठं ना कुठंतरी सुप्रीम कोर्टचे जे CGI आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आम्हाला खरं तर शंका वाटते. त्यामुळे आज जेव्हा आंदोलनस्थळी तिथं गेलो होतो, एक मागणी लोकांच्या वतीने आम्ही ही सुद्धा केली. एक तर मंत्री महोदयांना तिथून काढलं गेलं पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे. मुलांवर जे काही FIR तिथं झाले ते मागे घेतले पाहिजे. याच्या पुढं कोणालाही तिथं लाठीचार्ज झाला नाही पाहिजे. मुलांना
जे दुर्दैवी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला तिथं आर्थिक मदत ही झाली पाहिजे. पण त्याच्याचबरोबर अजून एक मागणी खऱ्या अर्थाने खरं तर ही विरोधी पक्षनेते राहुल गांधीजींना आम्ही करतो की जे CGI आहे ते सातत्याने लोकशाहीच्या विरोधात, डेमोक्रेसीच्या विरोधात, युवांच्या विरोधात, कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात स्टेटमेंट देत चाललेले आहेत. त्यामुळे CGI ऑफ इंडिया जे आहेत त्यांचं इम्पिचमेंटची प्रोसेस ही पार्लमेंटकडनं सुरू करावी अशी सुद्धा मागणी तिथं करतोय. त्यामुळे हे सगळं प्रकरण जेव्हा कोर्टात जाईल आणि कोर्टामध्ये बसणारा प्रमुख व्यक्तीच जर तिथं युवांच्या बाजूनी नसेल, संविधानाच्या बाजूनी नसेल, तर मग निर्णय हा सरकारच्याच बाजूने तिथं घेतला जाईल. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या वेगळ्या मार्गाने हा जो सत्याग्रह आहे ज्याच्यामध्ये अख्खा संबंध भारत हा त्याच्यामध्ये एकवटलेला आहे हे मोडून काढण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सरकारकडनं केला जाऊ शकतो. पण प्रेशर आले, सरकार घाबरलेलं आहे. त्यामुळे कदाचित निर्णयसुद्धा घेतला जाऊ शकतो. पण निर्णय जर घेता येत नसेल तर मग नक्कीच सरकारकडनं जे खरं त्यांचं स्वरूप आहे, जो त्यांचा खरा चेहरा आहे, जनरल डायरचा जो चेहरा आहे, ते म्हणजे परत एकदा काहीतरी चुकीचं सरकारकडनं केलं जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन झाले त्यामध्ये मुंबई पोलिसांची वर्तवणूक समोर आलेली आहे. एक व्हिडिओ जे 50-50 ग्रॅमची पावडर टाकेल तो व्हिडिओ नाही, पण दुसरा आणखी एक व्हिडिओ मुंबई पोलिसांचा समोर आला आहे. त्याच्या बाबतीत मात्र दोन मतप्रवाह आहेत. भाजपचे अनेक नेते म्हणत आहेत की कुठल्याही चुकीच्या पद्धतीने सदर पोलिसाने महिलेला स्पर्श केलेला नाही आहे, मात्र विरोधकांकडून वेगळी भूमिका मांडली जाते. त्यावरती निर्णय व्हायचा असं बाकी आहे. काय झालं, हे अंध बघतायत ना, त्यांना काही दिसत नाही. वरून आदेश आला की बघ 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 काहीतरी बोलत बसतात. त्यांना काय तो व्हिडिओ तिथं दिसत नाही का? स्वतःची घरची एखादी बहीण असती, घरच्या कुणीतरी असलं असतं तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न तिथं निर्माण केला पाहिजे, तर विचारला गेला पाहिजे. काय होतं की हे कुठेतरी आपल्या नेत्यांच्या बाजूनी भूमिका घ्यायची. एक तर होम मिनिस्टरशिप कोणाकडे, तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी हे चटरपटर जे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते भूमिका सातत्याने सरकारच्या बाजूने हे अंधभक्त लोक घेतात. आणि पण सामान्य लोकांना जो त्रास होतोय, नागपूरला एका मुलीला एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याने तिथं मारलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं? त्याच्याचबरोबर काल परवा जो व्हिडिओ आम्ही टाकला होता ज्याच्यामध्ये नको त्या ठिकाणी तो जो पुरुष जो पोलीस अधिकारी तो महिलेला त्या ठिकाणी हात लावतो, त्याचा तर निषेध आम्ही करतोच. आणि मग आम्हाला सांगण्यात आलं, ते सुद्धा कोणी मुंबई पोलिसांनी, एक तर मुंबई पोलीस असेल नाही तर महाराष्ट्र पोलीस असेल, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण ठराविक काही अधिकाऱ्यांमुळे कुठंतरी त्या विश्वासाला तडा जात आहे. आणि तिथं जी काही वागणूक दिली गेली आणि ट्विटमध्ये सांगण्यात आलं की त्याचं लक्ष नव्हतं. सुरुवातीला त्याचं लक्ष नव्हतं हे आम्ही समजू शकतो, पण नंतर पण त्या मुलीच्या चेहऱ्याकडे तो बघतोय तरी हात काढण्याची धमक त्या व्यक्तीकडे नसेल तर मग त्याचा राजीनामा तिथे घेतलाच पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे. आणि हे जे कुणी अंधभक्त चिरकुट लोक किती काय बोलले तरी लोकांनी आता ठरवलेलं आहे की सिस्टमच्या विरोधात तिथं आवाज उठवायचा आणि सिस्टमच्या विरोधात लढायची वेळ आली तर आम्ही सर्वजण एकत्रित होऊ शकतो, येऊ शकतो. हे महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. याच्यात जोडून एक नवनाथ बंदनी यांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात एक आंदोलन झालं तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे तुमच्या पक्षाचे त्यांनी महिला पोलिसांसोबत गैरवर्तन केलं असं भाजप म्हणते. म्हणजे बघा, मी जर एखादा मंत्री, मुख्यमंत्री असतील, प्रमुख नेता असेल, त्यांनी एखादं वक्तव्य केलं तर मी कदाचित त्या वक्तव्याला फॉलो करतो आणि त्याच्यावर मी प्रत्युत्तर देतो. असं उद्या जाऊन कुणी बोलायला लागलं तर मला असं वाटतं त्याचं उत्तर देणं हे योग्य नाही. पण आमचे जे कुणी प्रवक्ते असतील ते या बाबतीत तो जो कुणी व्यक्ती आहे त्याला उत्तर देतील असं मला या ठिकाणी सांगायचं. ठीक आहे, थँक्यू.